हा एव्हरीवन कशा मित्रांनो, तुम्ही बघा आता परेडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. बघा आपण बीकॉम सेकंड इयर आणि बीबीए सेकंड इयर सेमिस्टर कोणतं थर्ड कॉर्पोरेट व्हॅल्युएशन ऑफ गुडविल व्हॅल्युएशन ऑफ गुडविल सेकंड नंबरचे चॅप्टर जे दिलेलं आपल्याला ते सुपर प्रॉफिट मेथड बघा आपण सेकंड नंबरची कोणत्या नंबरची सेकंड नंबरची चॅप्टर नंबर 2 आणि मेथड सुद्धा सेकंड हे मेथड सेकंड नंबरची आहे. हे बघा आता हे गणित जे आहे तुम्हाला मी सांगतो की हे गणित तुम्हाला बिलकुल मोस्ट आयएमपी आहे, बिलकुल मोस्ट आयएमपी आहे. अगर पेपर मध्ये आलं तर अशाच आकड्या सहित येणार आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, 2%, 8% या पहिले सुद्धा हे गणित आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि गणित कधी येणार असेल तर बिलकुल तुम्ही येणारच, गणित येणारच म्हणजे येणारच 100%, 100% तुम्हाला मी सांगतो की हे गणित येऊ शकते, हे गणित येऊ शकते. असंच उतरणार म्हणून सांगतो या गणिताकडे लक्ष द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे गणित बघून घ्या आणि पेपरवरून आल्यानंतर तुम्ही गणित बघून घ्या की तुमच्या पेपरला हे गणित आहे की नाही. तर हे गणित तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात येऊ शकते म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही थोडंसं लक्ष द्या. तर तुम्हाला वाटल्यास इथे मी दाखवतो हे मोस्ट आयएमपी मोस्ट आयएमपी. ओके, तर आता आपण या गणिताचं काय करूया बघा. सुपर प्रॉफिट मेथड. द फॉलोइंग पर्टिक्युलर आर द अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ द बिझनेस कॅरी ऑन द विच हेड. तर बघा आता आपल्याला कॅपिटल एम्प्लॉय दिलेला त्यांनी, तुम्हाला सगळ्यात पहिले ते स्क्रीनशॉट दिलेला आहे. याच्यावरती स्क्रीनवरती तुम्हाला गणित दिलेलं आहे, स्क्रीनशॉट नाही गणित दिलेलं आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. काय काढून घ्या बेटा? स्क्रीनशॉट. तर गणित तुम्हाला स्क्रीनवरती आहे, तर त्या गणिताकडे तुम्ही लक्ष देता आणि बघा. मी या पद्धतीने मी या बाजूने थांबतो, तुम्ही त्या बाजूने गणित दिसत आहे, दिसतंय स्क्रीनवरती गणित. लक्ष द्यायचं, स्क्रीनशॉट काढायचं, काढून घ्यायचा बिलकुल 100%. कॅपिटल एम्प्लॉय म्हणून दिलेला आहे तुम्हाला 50,000. किती दिलेला आहे बेटा? 50,000 कॅपिटल एम्प्लॉय दिलेला आहे. हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. ट्रेडिंग द रिझल्ट ऑफ 2013 प्रॉफिट दिलेला आहे 11,224 ला दिलेला आहे प्रॉफिट आपल्याला 15,000. आणि हा इथं त्यांनी आपल्याला लॉस दिलेला आहे. काय दिलेला आहे बेटा? लॉस. याच्याकडे लक्ष द्यायचं. आता काय दिलेला? लॉस. 2015 ला लॉस आहे, लॉस. आणि 2016 ला प्रॉफिट आहे 21,000. काय दिलेला प्रॉफिट? 21,000. तर सगळ्यात पहिले आता आपण त्याचा प्रॉफिट काढूया. त्यानंतर मार्केट रेट ऑफ द इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 8% दिला. रेट ऑफ इंटरेस्ट सेकंड नंबरचा एक्झाम्पल नॉर्मल प्रॉफिट मध्ये तुम्हाला युज करावं लागते म्हणून सांगतो. बघा, रेट ऑफ द रिटर्न ऑन द कॅपिटल इन्व्हेस्ट इन द बिझनेस 2%. किती पर्सेंट बेटा? 2%. 8 आणि 2 या दोघांची करायची ऍडिशनल. या दोघांची काय करायची? ऍडिशनल. काय करायची बेटा? ऍडिशनल. तुम्हाला स्क्रीनवर गणित दिसत आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. किंवा मग माझ्या बोर्डावरती सुद्धा दिसत आहे, दोन्ही बाजूला दिसत आहे की नाही? बिलकुल. तर रिम्युनेशन सुद्धा आता इथं दिलेलं आहे. रिम्युनेशन काय करत असतात? मायनस. काय करायचं? रिम्युनेशन. पिंट्या मायनस करायचं हे रिम्युनेशन. कशामध्ये? सुपर प्रॉफिट मधून मायनस करायचं रिम्युनेशन फ्रॉम द बघा रिम्युनेशन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह एम्प्लॉय अँड ₹3,600. म्हणजे त्या एम्प्लॉय लोकांना जे वेतन दिलेलं आहे एखाद्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचं एक रिम्युनेशन दिलेलं आहे, ते सुपर प्रॉफिट मधून मायनस करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आता विचारलेलं काय आहे? लक्ष द्या. यू आर द रिक्वायर्ड टू द कम्प्युट द व्हॅल्यू टू गुडविल ऑन द बेस 3 इयर परचेस. किती इयर परचेस? 3 इयर परचेस. गणित मोस्ट आयएमपी आहे म्हणून सांगतो, लक्ष द्या. 3 इयर परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड मोस्ट आयएमपी गणित आहे. सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे तुम्हाला गणित सोडवायचं आहे. सुपर प्रॉफिट मेथड सांगितले तर 4 फॉर्म्युले यूज करायचे आणि एव्हरेज प्रॉफिट सांगितलं तर 2. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये या आणि तुम्हाला हे अशी गणित कुठेच नाही भेटतील, बिलकुल आपण देत आहे फ्री ऑफ कॉस्ट. बघा, तर सगळ्यात पहिले आपण काय करूया? कॅल्क्युलेशन्स ऑफ एव्हरेज प्रॉफिट. एव्हरेज प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ म्हणून इथं खाली सुद्धा पुन्हा अजून एक लाईन येऊ शकते पेपरमध्ये आली तर, किंवा 4 इयर लास्ट 4 इयर आहे तसंही आपण लास्ट 4 इयर दाखवू. एपी इजिकल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस.
अपॉन इयर आहे की नाही. मग ए आणि पी इज इक्वल टू टोटल प्रॉफिट किती दिलेला आहे पिंट्या, टोटल प्रॉफिट दिलेला आहे त्यांना पहिल्या वर्षीचा 1200 प्लस, नंतर दिलेला 15,000 प्लस लॉस आहे, लॉस नंतर घ्या. मग दिलेला 21,000 हा मायनस कधी करायचा आता आपल्याला लॉस 2,000 आहे की नाही. मग आणि इयर ए 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 ए आणि पी इज इक्वल टू ए आणि पी इज इक्वल टू आहे की नाही. त्यानंतर आता बघून घ्या, लक्ष द्या पिंटांनो. तर आता आपण यांची काय करूया ऍडिशनल, काय करूया बेटा ऍडिशनल प्लस करूया, काय करूया प्लस 10,000 आहे की नाही. 10 20 20 40 40 आणि 5 45 146 47 48,000 हे 200 रुपये. त्यामधून मायनस करायचे 2,000. काय करायचे बेटा मायनस 2,000. हा लॉस मायनस करायचा आहे. काय मायनस करायचा लॉस. आणि ए पी इज इक्वल टू मग हा मायनस केल्यानंतर ते येणार आहे 46,200. त्याला डिवायडेड बाय किती करायचा 4. त्याला डिवायडेड बाय किती करायचा 4. म्हणजेच आता आपला हा जो एपी आहे हा येणार आहे आपला 4 केल्यानंतर याचा भागाकार करायचा. काय करायचा भागाकार 11,550 हा आलेला आपला एपी. काय आलेला बेटा एपी. त्यानंतर सेकंड नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ नॉर्मल प्रॉफिट आहे की नाही. मग एन आणि पी इज इक्वल टू नॉर्मल प्रॉफिट. बघा आता नॉर्मल प्रॉफिट मध्ये नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला काय सांगितला मी, कॅपिटल इंटू रेट ऑफ रिटर्न त्यानंतर अपॉन 100 अपॉन काय करायचं त्याला 100 अपॉन करायचं आहे 100. मग कॅपिटल किती दिलेला आता बघायचं. कॅपिटल किती आहे बेटा, कॅपिटल आहे तुम्हाला 50,000. किती आहे दिलेला 50,000 इंटू 50,000. रिटर्न जे सांगितलेलं आपल्याला किती आहे रिटर्न किती आहे मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन द इन्व्हेस्टमेंट 8%. किती पर्सेंट दिलेला 8%. आणि त्यानंतर इथं 2%. मग या दोघांची करायची आहे ऍडिशनल. इथं रिटर्न कॅपिटल ऑफ इन्व्हेस्ट इन द बिझनेस या दोघांची ऍडिशनल. लक्षात ठेवा मोठा एमपी गणित आहे. गणित आलं तर ये 8% आणि 2%चा ऍडिशनल करायची. काय करायचे तुम्हाला ऍडिशनल. काय करायचे बेटा ऍडिशनल. म्हणजेच हे येणार आहे 10% अपॉन 100 इज इक्वल टू 2 0 कट करा 2 0 कट करा. या संख्येने याला 500ला म्हणजे मल्टिप्लिकेशन करा. काय करसान तुम्ही मल्टिप्लिकेशन. म्हणजे तुमचं काय येणार आहे 5,000 येणार आहे बेटा ते 5,000 5,000 आहे की नाही. त्यानंतर आता तुम्ही थर्ड नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ सुपर प्रॉफिट काय काढायचं आपल्याला सुपर प्रॉफिट. म्हणजेच एस पी इज इक्वल टू याचा सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इंटू आहे का नाही मायनस काय आहे एन आणि पी म्हणजे नॉर्मल प्रॉफिट. तुम्ही हे पूर्ण लिहा. ईएपी मधून ईएनपी मायनस करायचा. ईएपी मधून पिंट्या लक्ष दे ईएपी मधून ईएनपी मायनस करायचा आहे की नाही. ऍव्हरेज प्रॉफिट काय दिली किती ऍव्हरेज प्रॉफिट आलेला तुमचा हा आलेला 11,550 मायनस एनपी म्हणजे नॉर्मल प्रॉफिट आहे तुमचा 5,000. किती दिलेला आहे 5,000. हा यामधून काय करायचा तुम्हाला मायनस म्हणजे हा येणारा 6,550 हा मायनस. बघा आता या एसपी मधून नेहमी या एसपी मधून काय मायनस करायचं असते रिम्युनेशन मायनस करायचं असते. एसपी मधून हा रिम्युनेशन मायनस करायचा. रिम्युनेशन फ्रॉम द जो दिलेला आहे तुम्हाला अल्टरनेटिव्ह एम्प्लॉईड 3,600 हा 3,600 मायनस करा 3,600 म्हणजेच तो येणार आहे तुम्हाला किती येतो 2,950 आला का लक्षात भिंट्यानो समजलं ना. 2,950
हा आला आपला ESP का आलेला आहे SP. याचा स्क्रीनशॉट काढत असेल काढून घ्या. मी वरचं आपलं राहिलेलं आता गुडविल का राहिलेला बेटा गुडविल. मग आपण गुडविल बघू. काढला ना स्क्रीनशॉट. हा इथं वरती आता गुडविल काढूया आपण. झूम करत जा, नसेल दिसत तर झूम करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब नक्की करा. ओके. हा 3 नंबर झाला. हा 4 नंबर. कॅल्क्युलेशन्स ऑफ गुड विल. मग गुड विल इज इक्वल टू काय फॉर्म्युला सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स. सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स. तर बघा आता सुपर प्रॉफिट किती दिलेला पिंटे आपल्याला. हा इथं आलेला आला 2950. मग 2950 इंटू टाइम्स. सर टाइम्स कुठे दिलेला बघा. हा इथं दिलेला बेस ऑफ द 3 इयर परचेस. किती इयर परचेस 3 इयर परचेस दिसला. हा 3 इयर परचेस हा 3. मग यांचा करायचा मल्टिप्लेशन. काय करायचं त्यांचा मल्टिप्लेशन. मल्टिप्लेशन केलं म्हणजे 3 2 चा 6 आणि हे नाही 8850. हे आलं तुमचं गुडविल. काय आलेलं आहे गुडविल. त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट पाहिजे काढून घ्या. ओके. गणित समजलं तुम्हाला. प्रत्येक वेळेस गणित हे तुमच्या स्क्रीनवरती दिलेलं असते. स्क्रीनशॉट काढत जा, गणित लिहत जा, लक्ष द्या. एकदम परफेक्ट समजणार. प्रत्येक पॉईंट तुम्हाला प्रत्येक सांगतोय. ॲव्हरेज प्रॉफिट झाली, त्यानंतर आता सुपर प्रॉफिट पण झालेला आहे. याचे पण 4 लेक्चर झालेले आहे. गणित लक्ष देता हेच गणित येणार आणि मोस्ट MP गणित आहे. समजलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.